आणि त्या बातमी नंदुरबारमधून. नंदुरबारचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विजय चौधरींना अटक झाली. माजी खासदार हिना गावितांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं त्यांना भोवलंय. अनुसूचित जाती जमाती अत्याचार अंतर्गत या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 8 दिवसांपासून फरार असलेल्या चौधरी यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ताब्यात घेऊन नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केलं. त्यानंतर रात्री उशिरा त्यांची वैद्यकीय तपासणी देखील त्यांना करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. आज न्यायालयामध्ये हजर त्यांना करण्यात येणार आहे. माजी खासदार हिना गावित, मंत्री रक्षा खडसे, सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी आणि आमदार आमशा पडवी यांच्याशी संबंधित कथित व्हायरल व्हिडिओ क्लिप प्रकरणामध्ये दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगानं विजय चौधरी यांना अटक करण्यात आली. ही अटक का झाली बघूया. विजय चौधरी हे भाजपचे नंदुरबार माजी जिल्हाध्यक्ष आहेत. भाजपच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्याबद्दल त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. विजय चौधरी यांच्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे आणि त्यांना अटक करण्यात आली. वेगवेगळ्या नेत्यांसोबत वादग्रस्त बोलतानाचे ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झालेत. पंकजा मुंडे, रक्षा खडसे यांच्याबद्दलही चौधरींनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे आरोप आहेत. विजय चौधरींच्या ऑडिओ क्लिपमुळे भाजपातून त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आली. पोलीस स्टेशन नंदुरबार शहर अपराध क्रमांक 699/26 या गुन्ह्याचा तपास आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी विजय वसंतलाल चौधरी यांना PILCBने समक्ष माझ्या हजर केलं. त्यावरून मी सदर गुन्ह्यात या आरोपीस अटक करून सध्या लॉकअप केलंय. अधिक चौकशी करून होईल तुम्हाला माहिती कळवण्यात येईल. दरम्यान विजय चौधरींवरती सरकारनं कठोर कारवाई करावी अशी मागणी पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष रोहिणी खडसेंनी केली आहे. त्यांच्याच पक्षातल्या महिला पदाधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांच्या बाबतीमध्ये जी अश्लील भाषा विजय चौधरीने वापरलेली आहे त्यावर एकही आंदोलन करताना दिसले नाही. म्हणजे फक्त व्यक्तिद्वेष असून एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये आंदोलन करायचं, पण जेव्हा स्वतःच्या महिला नेत्यांच्या बाबतीमध्ये अभद्र भाषा वापरली जाईल तेव्हा कुठेही आंदोलन करताना ही लोक दिसली नाहीत. मला याच्यावरती एवढंच म्हणणं आहे की ह्या विजय चौधरीला कठोरात कठोर शिक्षा होणं गरजेची आहे आणि इतरही कोणी दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे.